हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आहे डे 2 इन श्रीलंका आणि हे आमच्या हॉटेलमधलं व्ह्यू आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेनच, प्रॉपर व्ह्यू खाली जाऊन पण दाखवू शकते. अँड वी आर ऑल रेडी. श्रेनाला रेडी करून पाठवलं आहे खाली राऊंड मारायला आणि आम्हाला आता जायचं आहे ब्रेकफास्टला आणि वाजलेत 8:40. सो वी ओनली हॅव हार्डली 20 मिनिट्स फॉर ब्रेकफास्ट, कारण 9 o'clockला आम्हाला निघायचं आहे. आणि कालचा दिवस खूप टायरिंग होता बिकॉज इट वॉज अ फर्स्ट डे अँड फ्लाईट होती. त्यानंतर फिरलो आणि श्रेनासोबत फर्स्ट फ्लाईट होती, फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ ट्रॅव्हलिंग. सो इट वॉज अ लिटल मेस. सो वी had a fair day yesterday, a good day but just a very tiring day. So now we are leaving for breakfast. पण मी काल तुम्हाला रूम टूर द्यायला विसरले. सो आता मी रफली थोडंसं तुम्हाला दाखवते. सगळं झालेलं आहे बट आय कॅन शो. सो अशी काहीतरी अशी रूम होती इथे श्रीलंकाला. आम्ही आज आलेलो हॉटेल टोपाजमध्ये, जे आहे इन सेंटर ऑफ श्रीलंका. And it's in Kandy. Kandy is a place in Sri Lanka which is a center. आता आमची बॅकपॅक पण झालेली आहे. माझी आणि शुभमची ही ब्लू बॅग आहे, फक्त त्यात आमचं सगळ्यांचं सगळं आहे. बाकी सगळं श्रेणाचं सामान आहे, कारण बेबी म्हटल्यावर एवढं सामान असतं श्रेणाचं. प्लस ही इथे एक बॅग आहे ज्यात तिचं मेनली वॉटर बॉटल, मिल्क बॉटल आणि जे एमर्जन्सी लागतं ते. आणि वी आर रेडी टू गो. हे आता सगळं आवरावरी तर आता होणार नाही, कारण आम्ही हे चेकआउट करतोय. एव्हरी डे वी आर ट्रॅव्हलिंग टू न्यू डेस्टिनेशन्स इन श्रीलंका. सो वी आर चेकिंग आउट फ्रॉम ईच हॉटेल एव्हरी डे. आणि दिस इज अ व्हेरी नाईस सिनिक व्ह्यू दॅट वी हॅव फ्रॉम दी हॉटेल रूम. आणि खूप इथे असं जास्त पाऊसही नाही आहे आणि ऊनही नाही आहे. इट्स अ व्हेरी प्लेझंट क्लायमेट. आम्हाला आधी येताना श्रीलंकाला वाटलेलं की अरे यार आता पाऊस असेल, कसं होईल वगैरे. बट इट्स अ व्हेरी प्लेझंट क्लायमेट लाईक दॅट. क्लाउडी आहे बट चिल्ड आहे. सो लेट्स गो फॉर ब्रेकफास्ट आता, कारण खूप उशीर झाला. सो आम्ही आता इथे ब्रेकफास्टला आलो आहे. म्हणजे लॉट ऑफ ब्रेकफास्ट. आणि त्यांचं काहीतरी खूप फेमस सांबल म्हणून असं म्हणतात. ही त्यांची ऑथेंटिक चिकन करी आहे. ते ब्रेकफास्टमध्ये चिकन करी विथ हे म्हणजे हे हॉपर्स म्हणून काहीतरी आहे, ह्याच्यासोबत चिकन करी खातात. आणि हे बाकीचं तर काय हॅश ब्राऊन आणि सॉसेस नॉर्मल. आणि त्यांचे मँगो इकडचे असे काहीतरी दिसतात ना. people died. ते ब्रिटिशच्या वेळी त्यांचं हे झाले ना वॉर, तर जे वारले ना लोक त्यांचं ते
स्तंभ केले ते त्यांचे हो, त्यांच्या नावाचे आहेत सगळे. अच्छा. No, thank you. Only four? Yeah. Okay. Now, this is the museum. Uncut tone, the cut tone under the last 60 seconds. If you like the road, you're the factory on this side, you have the showroom on top. So, We'll explore. I think we saw this over there, right? so we will take दाखवलं ना त्यात असे दगड दाखवले. काही लार्जमध्ये मिळालं वाईट. This is where we manufacture all of the the finishes from the start to finish. This is where the applications. This is the factory. So this is the one. This is the lapidary. This is the machine that's used. This is the plates. This is The different shapes. he decides based on the gem, what the shape is like, and then he comes to the corner. He uses tools. Okay, you made it what was shown and then you just showed me it. Very beautifully made. Very nice. Thank you. Very nice. All the same setup. Yeah, like why would somebody make this setup after shown, right? But the good efforts of You know, making this. it's different when you have a video and when you Yes, are writing. that's very nice. Same thing, you know. It takes a lot to make all of this Yeah, and maintain it and keep it well. that's right. This is the beginning of the 11 inch one. 11, 12, careful. Yeah. So these are what are they called? Fern. Fern. It's a normal fern. It's a normal. Different. And down there we have this fern. Because we have to stop the soil, right? Soil from growing. सो आता आम्ही इथे आलेलो ते जेम्स जसे बनवतात किंवा स्टोन जे असतात वेगळे सफायर वगैरे ते बघायला आलेलो आणि तिथून आम्ही श्रेणासाठी काहीतरी घेतो. हां मला इन श्रीलंका यू फाइंड दीज स्टोन्स स्टोन मायनिंग अँड यू गेट डिफरंट कलर्स डिफरंट प्रकारचे असतात. सो वी हॅव टेकन दिस फॉर श्रीना. आय डोंट नो इफ यू कॅन सी. इट्स लाईक अ
सो दिस इज पिंक सफायर. हे पिंक सफायर आहे जे आम्ही श्रेणासाठी घेतलं आहे आणि आम्ही डिसाईड केलं हे आम्ही तिला देऊ when she understands or and then we'll ask her what she wants to use it for. So this is what we've done right now. आणि आता इथून आम्ही चाललोय नेक्स्ट डेस्टिनेशन. No, you can. It's okay. What are these? Silk tea. आणि आता आम्ही तिकडून निघालो. आम्ही सिल्क म्युझियम नाही, सिल्क फॅक्टरी किंवा असं त्यांचे काय साडीज वगैरे असं बनवतात तिकडे गेलेलो. आणि आता आम्ही इथे आलो आहे. इट इज अ बोटॅनिकल गार्डन. सो आम्ही बेसिकली ही ट्रिपची टूर अशी प्लॅन केली आहे अकॉर्डिंग टू श्रेना. म्हणजे श्रेनाला जे जास्त कन्व्हिनियंट राहील किंवा श्रेनाच्या अनुसार आम्ही सगळं ट्रिप प्लॅन केली आहे. वी taken our schedule very light and something that Tila करेल, not something which is very advanced जे she won't enjoy or something like that. So आता आम्ही या बोटॅनिकल गार्डनमध्ये आलो आहे. आमचे तिकीट्स वगैरे झाले and we are ready to start our tour. So let's go. आता बोल, आवाज कर आता. मोठं गार्डन असेल गाडी मध्ये मोठं झालं. टायमिंग काय झालं ते बघा. आणि श्रेणाला इथे नवीन फ्रेंड्स मिळाले आहेत. मला ते श्रेणा इथेच स्थायिक होणार आहे आता. बाय बाय बाय. बांबू सगळे. तुझ्या गावातले आहेत का? ओळखतेस की काय? दिवा बरोबर ओळखते यांना. धावा तिकडे बस तू आणि श्रेणा. अरे थांब, तू पण चल आधी. आई बाबांचा काढ मग आपण काढू. सो हा गार्डन जो आम्ही फिरतोय बोटॅनिकल गार्डन, इट्स व्हेरी ह्यूज, लाईक व्हेरी व्हेरी बिग. डिफरंट श्रेणा डिफरंट फ्लावर्स, ट्रीज, हर्बल, कॉस्मेटिक, खूप वेगवेगळे यूजवाले ट्रीज आहेत इथे. आणि इट इज ऑलमोस्ट गोइंग टू टेक अस 2 hours ॲटलीस्ट टू एन्जॉय द एंटायर गार्डन. सो आय डोंट नो ते होईल की नाही, बट विल सी. शिवम हे बघ, हे झाड बघ कुठलं आहे. चांदोड्याचं झाड. हे चांदोड्याचं झाड आहे. म्हणजे गावाला काय खायचं असेल तर त्याच्यात असे मोठे पानं येतात गावाला, मग त्यात नाश्ता वगैरे करायला असं वापरतात. हे इथे इतकं पीसफुल वाटतंय ना. इट्स व्हेरी व्हेरी पीसफुल. आणि क्लायमेट इतकं सुंदर आहे. इट्स नॉट सनी, इट्स प्रॉपर लाईक लिटिल माइल्ड सन आणि क्लाउडी, लिटिल ब्रीझी असं नाही, पण थोडीशी अशी हलका वारा सुटला आहे. अँड इट्स फीलिंग व्हेरी नाईस. आता इथे आतमध्ये आय थिंक जे वॉटर ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत इथे, जसं इथे लिहिलं आहे ॲक्वॅटिक वॉटर प्लांट्स. अँड लेट्स सी आता कोणते आहेत इथे. हां, स्मॉल लोटस अँड लोटस स्टेम्प जे आपण खातो लाईक इन एशियन रेस्टॉरंट्समध्ये, त्याचं काहीतरी इथे आहे. इथे त्यांनी इथे लिहिलंही आहे, यू ऑल कॅन सी ओव्हर हिअर. इथे असं
त्यांची लँग्वेज एवढी समजत नाही, सो वी हॅव टू जस्ट फिगर आउट विथ द इमेजेस व्हॉट इट माइट बी सेइंग और व्हॉट इट इज. आणि श्रेणाला मॅचिंग फ्लावर मिळालं इथे. आणि हे इथे खूप वेगळं झाड आहे. इट्स लाईक अ डायनासॉर ट्री असं काहीतरी लिहिलं आहे. ह्याला पानं वगैरे पण इट्स व्हेरी लाईक द बोन्स ऑफ डायनासॉर टाईप्स और आणि त्याचं स्ट्रक्चर इज ऑल्सो लिनिंग टुवर्ड्स वन साईड असं. सो इथे पण तुम्ही बघू शकता इट्स व्हेरी डिफरंट. आणि इथे इतके प्रकारचे प्लांट्स आहेत. श्रेना कुकी असं चालत येतो असं मी हे तिने पाय बघ कसे टेकवले.